जरांगे पाटलांनी डोक्याने काम केले या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 2 वर्षापासून आरक्षणाचा यज्ञ या ठिकाणी तेवत ठेवलेला आहे आणि आरक्षण हे त्यांनी चुलीपर्यंत समजावून सांगितलेलं आहे। म्हणजे गावोगावी अशा प्रकारच्या राज्यभर वेगवेगळ्या प्रकारच्या सभा घेऊन त्यांनी ते समजावून सांगितलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जी डेडलाईन दिलेली आहे 50%च्या आत आरक्षण असावं अशाच प्रकारचं आरक्षण त्यांनी मागितलेलं आहे। आपण आता प्रसारमाध्यमात पाहत असाल, घटनातज्ञ उल्हास बापट सुद्धा स्पष्टपणे सांगतात की ही आरक्षणाची मागणी ही घटनेशी सुसंगत आहे। जरांगे पाटील जे आरक्षण मागत आहेत ते अगदी करेक्ट आहे आणि हा प्रश्न राज्यकर्त्यांनी सोडवावा असं ते त्या ठिकाणी म्हणत आहे। तर आझाद मैदानावर मुंबई येथे अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाला प्रतिसाद देत राज्य सरकारनं GR काढला आणि या GR मध्ये त्या ठिकाणी त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही। पहिल्यांदा आपण समजून घ्या, हे आरक्षण कोणाला दिले? कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी। म्हणजे ज्यावेळेस ओबीसी प्रवर्गाची यादी आली कधी 13 ऑक्टोबर 1967ला, त्यावेळेस त्यात कुणबी हा शब्द होता। कुणबीची तत्सम जात म्हणून, परत लक्षात ठेवा, कुणबीची तत्सम जात म्हणून 1 जून 2004 रोजी या ठिकाणी कुणबी मराठा आणि मराठा कुणब्याला आरक्षण आलंय आणि आता फक्त त्यात थोडीशी सुधारणा करण्याचा प्रयत्न हा सरकारनं केलेला आहे आणि निश्चित हा मराठा समाजाला उपयुक्त पडणारा घटक आहे आणि हैदराबाद गॅजेटियसची यामध्ये याचा आधार या ठिकाणी घेतला जाणार आहे। हा एक माइलस्टोन हा निश्चित या मराठवाड्याला ठरणार आहे। फक्त मराठवाड्यालाच नाही तर या GRच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, अगदी विदर्भ असेल, कोकण असेल, सगळ्याच प्रशासकीय विभागांना याचा प्रचंड असा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। फक्त वेळ लागेल। आता त्याची अंमलबजावणी सुरू नाही, अजून त्याचे परिपत्रक निघाले नाहीत, परंतु दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या ठिकाणी सुरू आहेत। काही मराठा समाजातील हाताच्या बोटावर मोजणे येतील एवढे लोक या ठिकाणी यावर आक्षेप घेत आहेत, तर तिकडं मोठी फळी ही नामदार भुजबळांच्या नेतृत्वात या ठिकाणी समोर आहे आणि त्यांनी अगोदरच सांगितलं होतं आता उपोषणे सुरू करा, आणखी रास्तारोको, म्हणजे जे काय करायचं ते करा, अशा प्रकारची मुभा त्यांनी त्यांच्या लोकांना दिलेली आहे आणि त्यांनी ते जाहीर बोलून देखील दाखवलेलं आहे। तर या GR मध्ये अशा प्रकारची सुधारणा करण्यात आलेली आहे की कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास कोणाला गावातील किंवा कुळातील नातेसंबंधातील व्यक्तीला तर त्यांनी अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आणि त्यानुसार स्थानिक पातळीवर समिती ही ग्रह चौकशी करून, म्हणजे ही चौकशीच्या आधारावर वंशावळ समितीच्या सहाय्यानं आणि सक्षम प्राधिकार म्हणजे त्याच्या आवश्यक स्वरूपाच्या चौकशीनुसार त्यांना ते प्रमाणपत्र वितरित होणार। प्रमाणपत्र सरसकट निघणार नाही, परंतु एक चांगल्या प्रकारची विंडो या ठिकाणी ओपन झालेली आहे। आता आपण पाहू की या ठिकाणी काही लोकांनी त्याचं समर्थन केलेलं आहे, जसं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे सांगतात की या GR मुळे फारसा फरक पडत नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्याला द्यायला काहीच हरकत नाही आणि अतिशय रास्त मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। परंतु गपचीप बसतील ते नामदार भुजबळ साहेब कसे? अतिशय मंत्रिमंडळात सर्वात सिनियर व्यक्ती म्हणून त्यांची गणना या ठिकाणी आहे। मात्र जेव्हा जेव्हा मराठा समाजाला काय काय देण्यात आलेलं आहे तेव्हा भुजबळांच्या छातीमध्ये कळ निघालेली आहे। कारण जेव्हा 2018ला आरक्षण दिलं तेव्हा त्यांच्याच काही लोकांनी, कारण इंदापूरच्या ओबीसी एल्गार सभेमध्ये प्रकाश अण्णा शेंडगेंनी जाहीर केलं की आम्ही एक लपून ठेवलेली गोष्ट सांगत आहोत, व्यासपीठावर भुजबळ होते आणि आम्ही कमलाकर दराडे नावाचा याचिकाकर्ता त्या ठिकाणी समोर ठेवला, सगळे लोक घाबरत होते, कोणी पुढे येत नव्हते आणि ॲडव्होकेट धुळे पाटील आणि ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी मराठा आरक्षणाचं पेकाट मोडलं आणि अशी चर्चा आहे की भुजबळांच्या समता परिषदेनं याला मोठ्या प्रमाणात निधी पुरवला। म्हणजे ते आज कोर्टात आपल्या विरोधात जात नाहीत, मराठा विरोधात ते आज जात नाहीत, तर त्यांनी वेळोवेळी भूमिका पार पाडलेली आहे। ज्यावेळेस न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ची स्थापना करण्यात आली त्यावेळेस कॅबिनेट बैठकीला ते होते, तरी सुद्धा त्यांनी तिला बाहेर जाहीर सभामधून त्याच्यावर टीका केली। सरकारनं न मागितलेलं 10% आरक्षण दिलं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी
जे न्यायमंडळ त्याला स्थापन केलं होतं टिकवण्यासाठी, त्याच्या मानधनावर आग पकड केली. म्हणजे भुजबळ साहेब आणि वाद नवीन नाही, परंतु आणि आताही ते कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. कुणबी ज्या नोंदी या ठिकाणी सापडत होत्या त्याविरोधातही त्यांनी मंगेश सासाने यांच्या मार्फत या ठिकाणी कोर्टाची प्रोसिजर केलेली आहे, म्हणजे पुन्हा कोर्टात गेलेले आहे आणि आता पुन्हा एकदा ते कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 आणि 164 मध्ये राज्य मंत्रिमंडळ हे विधानसभेला या ठिकाणी सामूहिकरित्या आणि वैयक्तिकरित्या जबाबदार असतं हे त्यांनी विसरलेलं आहे. त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे. मी कुणाविषयी ममत्वभाव किंवा कुणाविषयी आकस बाळगणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु ते सरळ सरळ मराठा समाजाच्या विरोधामध्ये आकस बाळगत आहेत हे यावरून सिद्ध होते. आणखी एक कलम आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 164(2) नुसार मंत्रिमंडळाचे निर्णय एकसंघपणे घेतले जातात. पहा, म्हणजे एकसंघपणे घेतले जातात, परंतु इथं तसं नाही. त्याला ते मान्यच नाही. ते म्हणतात आणि जिथं जायचंय तिथं त्यांनी त्या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि ते म्हणतात मला माहितच नाही, मला माहितच नाही. मग यांना घरी येऊन मंत्रिमंडळ सांगणार आहे का? आणि ठीक आहे, आता प्रश्न असा आहे की ते कोर्टात जाणार आहे, काय होणार आहे? ही जबाबदारी आता मुख्यमंत्र्याची आणि सरकारची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बांधून हा GR 50% आतील आरक्षणाचा आहे, त्यामुळं हा GR न्यायालयात रद्द होत नाही आणि ते सरकारची जबाबदारी, कारण सरकारने दिलेलं आहे म्हणून सरकारनं मराठ्यांचा विश्वासघात करू नये. आणि दुसरं, यात नवीन जातीला आरक्षण दिलं नाही आणि त्यांना काळजी पडली की आता सगळेच मराठी कोण बी होणार, मग मराठ्यात कोण राहणार, ती चिंता भुजबळांनी करू नये. आणि मराठा समाजाला हे संवैधानिक वैधानिक आरक्षण या ठिकाणी निश्चितपणे मिळणार आहे, या दुमात असण्याचं कारण नाही.